नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इम्प्लांटेशन हे स्टडी करणार आहोत. इम्प्लांटेशन इज अ प्रोसेस इन विच एम्ब्रियो इज implanted inside the uterus, endometrium lining of uterus. तर हे जे फिगर आहे या फिगरमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. आता ओव्हरीमध्ये ओव्ह्यूम असते, ओव्हरीमधून रिलीज होतो आणि फिब्रिया हे फॅलोपियन ट्यूब आहे. फॅलोपियन ट्यूबचे 3 पार्ट आहेत. वन इज अ फिब्रिया, सेकंड इज अँप्युला, थर्ड इज अ इस्थमस. तर ओव्हरीमधून फिब्रिया हे ओव्ह्यूमला कॅप्चर करतात, नंतर ओव्ह्यूम आहे ना अँप्युलापर्यंत पोहोचतो आणि इथं आहे ना स्पर्म्स आहेत ना. आता बघा, स्पर्म्स हे वायजाना, सर्विक्स आणि युट्राइन कॅव्हिटी याच्यामधून फॅलोपियन ट्यूबमध्ये येतात आणि इथं फर्टिलायझेशन होते अँप्युलामध्ये. फर्टिलायझेशन इज अ टेक प्लेस इन अ अँप्युला ऑफ फॅलोपियन ट्यूब. नंतर फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट वगैरे फॉर्म होतो आणि झायगोट नंतरची स्टेज क्लिवेज आहे. क्लिवेजमध्ये झायगोटपासून एका सेलचे 2, 2चे 4, 4चे 8, 8चे 16 आणि 16 to 32 सेल स्टेजला मोरुला म्हणतात. इट्स लुक लाईक अ मलबेरी. तर मोरुलामध्ये 16 ते 32 सेल्स आहेत आणि हे इस्थमस पार्ट आहे. हे मोरुला आहे ना युट्राइन कॅव्हिटीमध्ये इथपर्यंत पोहोचतो आणि नंतर याचं क्लिवेज होत होत याच्यापासून ब्लास्टोसिस्ट तयार होते. ब्लास्टोसिस्ट इट इज implanted inside the uterine lining. एंडोमेट्रियम हे जे लाइनिंग आहे युट्रसची, युट्राइन वॉल एंडोमेट्रियम, एंडोमेट्रियमच्या लाइनिंगमध्ये हे ब्लास्टोसिस्ट 7th डे आफ्टर द फर्टिलायझेशन्स हे याचं इम्प्लांटेशन होतं इथं. तर ही प्रोसेस अशी आहे. तर या प्रोसेसला आपण थोडं डिस्कस करू. तर ब्लास्टोसिस्ट गेट इम्प्लांटेड इनटू एंडोमेट्रियम ऑफ यूट्रस. तर यूट्रसमध्ये हे ब्लास्टोसिस्ट इम्प्लांट होते. प्रोसेस बिगिन ऑन अ डे 7 आफ्टर फर्टिलायझेशन्स अँड बाय एंड ऑफ 10th डे. तर ही जे प्रोसेस आहे 7 दिवसात नाही झालं तर 10 दिवसात. तर ब्लास्टोसिस्टला आउटरमोस्ट जे कवरिंग असते सेल्स त्याला ट्रोपोब्लास्ट म्हणतात. अँड ट्रोपोब्लास्ट सेल्स हॅव अ पॉवर टू स्टिक द युट्राइन वॉल. हे जे एंडोमेट्रियमची वॉल आहे याला स्टिक होते ट्रोपोब्लास्टचे सेल्स. अँड ट्रोपोब्लास्ट सेल्स आर स्टिक टू युट्राइन वॉल्स अँड एम्ब्रियो कम्प्लिटली ब्युरिड इनसाइड द एंडोमेट्रियम. तर हे जे एंडोमेट्रियम आहे कम्प्लिटली ब्युरिड होते. तर ट्रोपोब्लास्ट जे सेल्स आहेत हे एंडोमेट्रियम लाइनिंगला स्टिक होतात अँड लायटिक एन्झाईम सिक्रेटेड बाय ट्रोपोब्लास्ट. ट्रोपोब्लास्ट जे सेल्स आहे ना लायटिक एन्झाईम सिक्रेट करतात आणि हे जे एन्झाईम आहे हे एन्झाईम रप्चर करते एंडोमेट्रियमला. एंडोमेट्रियमची जे लाइनिंग आहे याला रप्चर करून याच्यामध्ये बुरो क्रिएट करते, म्हणजे होल. ह्याच्यामध्ये होल क्रिएट करते आणि होलमध्ये हे जे ब्लास्टोसिस्ट आहे हे याच्यामध्ये इम्प्लांटेड होते. अशी ही प्रोसेस आहे. आता तुम्ही एक्झाम्पल घ्या, तुम्हाला एखादा रोपटं लावायचं आहे मातीत. तर तुम्ही आधी काय कराल, एक होल बनवाल आणि त्या होलमध्ये हे जे रोपटं आहे तुम्ही घेतलेलं त्याला तुम्ही त्याच्यात टाकाल आणि नंतर जे माती आहे त्या मातीला तुम्ही पुरून टाकता. तशीच ही प्रोसेस आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा.